निफाड तालुक्यातील थेटाळे येथे मध्यरात्रीच्या सुमारास विहिरीत तरुण पती-पत्नीचा मृतदेह आढळल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। 3 अपत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। याबाबत माजी पोलीस पाटील बाळकृष्ण पर्वत पवार यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात खबर दिली आहे। यानुसार 29 डिसेंबर 2025 ला रात्री 11:30 वाजेच्या सुमारास मयतांचे शेतगट क्रमांक 114 मधील विहिरीत योगेश भाऊसाहेब शिंदे वय 35 व पत्नी सोनाली योगेश शिंदे वय 32 हे दोघेही बुडालेल्या अवस्थेत आढळून आलेत। घटनेची माहिती मिळताच लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे व पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंके यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। ग्रामस्थांच्या मदतीनं मृतदेह विहिरीबाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे लासलगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। मात्र तेथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल राठोड यांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केलं। या घटनेप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 63/2025 भारतीय नागरी सुरक्षा संहिता कायदा कलम 194 नुसार नोंद करण्यात आली आहे। सदर घटना ही घातपात आहे की आत्महत्या याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत। याबाबत लासलगाव पोलीस पुढील तपास करत आहेत। एकाच वेळी पती-पत्नीचा मृत्यू झाल्यानं त्यांच्या पश्चात 3 अपत्य अनाथ झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होतीये। नाशिक माझा न्यूजसाठी प्रतिनिधी किरण कुमार आवारे, नाशिक।